थंबनेलवरून इंट्रोडक्शनवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ आहे मेकअप लुकचा व्हिडिओ. तर हा जो मेकअप लुक आहे तो आपण कुठे कुठे करणार, तर जॉबला जाताना, ऑफिसला जाताना किंवा अशा ठिकाणी तुम्हाला कुठेतरी जायचं आहे जिथे तुमचा मेकअप असा दिसला नाही पाहिजे पण तुम्ही प्रेझेंटेबल दिसले पाहिजेत. तर त्यावेळेला तुम्ही हा मेकअप करू शकता. अगदी इझी आणि कोणीही करू शकेल असा हा मेकअप आहे. थोडीशी प्रॅक्टिस, थोडीशी म्हणजे अगदीच एकदा जरी तुम्ही प्रॅक्टिस केलीत तरी दुसऱ्या वेळेला तुम्ही प्रो झालेले असाल. इतका सिम्पल मेकअप आहे हा, त्यामुळे नक्की ट्राय करा. चला आपण सुरुवात करूया. तर आता जो आपण लुक बघतोय तो जसं मी म्हणाले की एकतर तुम्ही जॉबला जात असाल, ऑफिसला जात असाल तर त्यासाठीच आहे. म्हणजे आपण सकाळीच जातो, म्हणजे आंघोळ केल्यानंतर आपला फेस क्लीनच असतो. पण जर का तुम्हाला असं मध्येच जर का हा लुक करायचा असेल तर आधी फेसवॉशने फेस क्लीन करून घ्यायचा आहे. आत्ता मी फेसवॉशने फेस वॉश करून आले आणि चेहऱ्यावर सगळ्यात पहिले काय लावायचं असेल आपल्याला तर ते आहे मॉइश्चरायझर. आता जर का तुम्हाला तुमचं फेवरेट मॉइश्चरायझर मिळालं असेल की अच्छा हे मॉइश्चरायझर मला छान सूट होतोय तर ते मॉइश्चरायझर वापरा. किंवा नसेल मिळालं तर अगदीच बेसिक मॉइश्चरायझर आहे जो म्हणजे फार कोणाला त्रास नाही देत असं मला वाटतं, तो म्हणजे निव्हियाचं मॉइश्चरायझर. तर सगळ्यात पहिली स्टेप आपली काय आहे, मॉइश्चरायझरनी छान चेहरा हायड्रेट करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे. आणि ह्याला छान आपण मसाज करून घ्यायचं आहे. मान विसरायची नाही. मी विचित्र दिसत असणार आहे माहिती आहे मला, पण ठीक आहे. आणि छान असं मसाज करून घ्यायचं. डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वरती, कपाळ, मान, कान. छोटासा आरसा पण सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि हे ना कितीही तुम्ही लेट झालात ना तरी मॉइश्चरायझर विसरायचं नाही. ओके. आता तुम्हाला कदाचित तिथे इफेक्ट दिसत असेल की चेहरा थोडा हायड्रेटिंग दिसायला लागला असेल, ठीक आहे. आता जेव्हा आपण प्रॉपर मेकअप करतो, आजचा आपला इझीवाला मेकअप आहे जो फक्त आपण 5 प्रोडक्टमध्ये करणार आहोत, जिथे आपण फाउंडेशन यूज नाही करणार आहोत. जेव्हा जेव्हा तुम्ही हेवी कव्हरेज असणारं फाउंडेशन वगैरे यूज करता तेव्हा फाउंडेशन आलं तर प्रायमर आलंच पाहिजे. पण आज आपण फाउंडेशन नाही यूज करत, त्यामुळे आज प्रायमरची गरज नाही आहे. मॉइश्चरायझर त्याचं काम करेल. तर आपण फाउंडेशनला रिप्लेसमेंट काय करणार आहोत, आता रोज सकाळी उठून आपण जॉबला जाण्यासाठी रोज फाउंडेशन लावून जाऊ का, म्हणजे लोक काय म्हणतील की अरे मेकअप करून आली आहे, आणि आपणही कम्फर्टेबल होणार नाही कारण सगळे तिथे कॅज्युअल लुकमध्ये असतील आणि तुम्ही असे हेवी मेकअप घेऊन गेलेले असणार आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रेझेंटेबल दिसायचं आहे, हे आपलं मोटो आहे, राईट. सो फाउंडेशनला रिप्लेसमेंट येते ती म्हणजे बीबी क्रीमची. आता मी या सगळ्या प्रोडक्टचे प्राइजेस, रेट्स मी कुठल्या तरी कोपऱ्यात देते मला, कारण आता एक्झॅक्ट सगळ्यांचे मी आता बघत बसले ना मला दिसणार नाहीत कारण मी चष्मा नाही लावलाय. नाही दिसत आहे, ओके. तर आता माझं हे वालं फाउंडेशन फार फेवरेट आहे, सॉरी बीबी क्रीम फार फेवरेट आहे. असे बरेचसे बीबी क्रीम आहेत मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन, पण मला हे आवडतं. माझं ही ट्यूब 4थी 5वी असू शकते कारण हे ना खूप कमी प्रोडक्टमध्ये खूप छान कव्हरेज देतो तुम्हाला. तर काय करायचं आहे, ह्याचं असं पंप पॅकेजिंग आहे. तर मग तुम्हाला फक्त 1 पंप बस झालं, एवढं प्रोडक्ट बस. तर आता आपण ह्याला असं डॉट 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 करून टिपक्यांची रांगोळी करून घ्यायची तुमच्या चेहऱ्यावर. आणि ह्याचं बीबी क्रीमचं कामच हे असतं की ते ना त्यामध्ये SPF असतं, म्हणजे ते तुम्हाला सनपासून प्रोटेक्ट करण्याचं सुद्धा काम करतं.
याच्यानंतर आता आपण 5च प्रोडक्ट्सचं करतोय, त्यामुळे जे मी मेन आहेत ते प्रोडक्ट घेतले. पण याच्यामध्ये अजून एक मेन गोष्ट ती आहे, ते म्हणजे सनस्क्रीन. मॉइश्चराईज झाल्यानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. ठीक आहे. आता आपण फेसला लावलं, पापणी आणि मान. ठीक आहे, हे कवर करायचंच. कशी दिसतीये? असू दे, ट्रस्ट द प्रोसेस. थोडा वेळ जाईल. ठीक आहे. आता हाताने ब्लेंड करा. असेल तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर, आता मी इथे घेतला नाहीये, माझा त्या पाऊचमध्ये असेल तर त्या ब्लेंडरनी करा, जर तुम्ही यूज टू असाल तर. पण मला हाताने मेकअप करायला आवडतो आणि मला काही लाज वाटत नाही त्याच्यामध्ये. आणि बीबी क्रीमला तर गरजच नाहीये कशाची. ते तुम्ही हाताने छान असं मसाज करून करू शकता, कारण ते ऑलरेडी खूप हायड्रेटिंग असतं. आता तुम्ही ना, तुम्हाला इफेक्ट दिसत असेल की मी ना एक काम करते, मी हाफ फेस कवर करते आणि तुम्हाला इफेक्ट दाखवते की किती नॅचरल. बरं, या बीबी क्रीममध्ये सुद्धा टोन येतात, तर ती टोन तुमच्या स्किन अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता. डोळ्यांच्या खाली शक्यतो विसरायचं नाही, कारण ना तो एकच पार्ट आपण दुर्लक्षित केल्यासारखा राहतो. छान असं आणि सर्क्युलर मोशनमध्ये त्याला लावून घ्यायचं. खूपच शांतता होती आहे आपल्या व्हिडिओमध्ये, मला कळतंय, पण माझा फोकस सगळं इथे आहे. कपड्यांना लागणार नाही याची काळजी घ्या, कारण मी जस्ट लावलंय. आता बघा, आता ओके, आता माझा चेहरा हेवी मेकअप वाला सुद्धा दिसत नसेल आणि चेहऱ्यावर काहीच नाही लावलंय असाही नसेल दिसत. खूप फ्रेश फेस दिसतो, कारण हा ना एक वेगळाच ग्लो देतो तुम्हाला ही क्रीम, बेबी क्रीम. आणि हा अजून एक महत्त्वाचं असं की यातला कोणताही प्रोडक्ट स्पॉन्सर्ड नाहीये. मला जे प्रोडक्ट्स आवडतात, जे बेसिकपासनं तुम्ही सुरू करू शकता असेच हे प्रोडक्ट्स मी सांगते, कारण मी प्रयत्न करते की आपल्या चॅनलवर अ पासून आपण सुरू करूयात. डायरेक्ट एंडवर प्रो लेवलला नाही जायचं आपल्याला. आपण आई पासून सुरू करूयात, अगदी पहिल्या पायरीपासून आपण जाऊयात. सो आपण समजूयात की ही आपली पहिली पायरी आहे. तर आता आपण लावलेलं आहे बेबी क्रीम. अगदी छान आणि फ्रेश लुक तुम्हाला हा दिसत असेल. याच्यानंतर येणार आहे पावडर. तर आता हे कॉम्पॅक्ट माझं छान फेवरेटवालं कॉम्पॅक्ट आहे. हे फिटमीचं मेबलिनचं आहे आणि आज माझ्याकडून काहीच का नाही खोललं. हां ओके झालं, हेही संपत आलेलं आहे, कारण मला हे खूप आवडतं कॉम्पॅक्ट. हे एक वेगळाच लुक देतं तुम्हाला. ह्याच्यामध्ये जो स्पंज येतो त्या पफनी सुद्धा तुम्ही छान लावू शकता. माझा तो हरवलाय कुठेतरी, त्यामुळे मला ब्रशनी लावावं लागतंय. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, छान तुमच्या फेसवर लावून घ्या पावडर कॉम्पॅक्ट आणि असं असं टॅप 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 करून लावून घ्यायचं. हा खूप मॅट फिनिश देतो तुमच्या फेसला. मान विसरायची नाही आहे, नाहीतर मग काय होतं माहिती आहे, चेहरा असा वेगळा दिसतो, मान वेगळी दिसते. मान फार दुर्लक्षित होते. इवन स्किन केअरमध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांकडनं हीच चुकी होते की त्यांची मानेला ते काहीच करत नाही. ठीक आहे. आता हे आपलं झालेलं आहे. आत्ता आपण काय काय लावलंय, मॉइश्चरायझर, मॉइश्चरायझर नंतर बेबी क्रीम नंतर पावडर. ठीक आहे. ह्या 3 स्टेप्स आपल्याला झालेल्या आहेत 3 प्रोडक्ट्समध्ये, आणि हे तिन्ही प्रोडक्ट्स 500 रुपयाच्या खाली अगदीच कमी किमतीचे आहेत.
त्यामुळे हे तुम्हाला इझिली अवेलेबल होतील कुठेही. आता ह्याच्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे ना, तो माझा पर्सनल फेवरेट प्रोडक्ट आहे. आता अशा पॅकेजिंगमध्ये एक प्रोडक्ट येतं, ठीक आहे. तर रोज तुम्ही लायनर लावून नाही जाऊ शकत, ठीक आहे, कारण लायनर लावल्यावर तुमचा अगदीच वेगळा लुक येतो. त्यामुळे आणि बऱ्याच जणांना बिगिनर्सला लायनर लावायला थोडे कष्ट पडतात. त्यामुळे तुम्ही हे एक घेतलं ना, आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, याच्यामध्ये आयब्रो पावडर आणि आय लायनर आहे, जेल आय लायनर आहे. वरच्या कप्प्यामध्ये आयब्रो पावडर आहे आणि खाली जेल लायनर आहे. तर हे दोन्ही सुद्धा जे बिगिनर आहेत त्यांना लावायला इझी जातात, ठीक आहे. कारण लिक्विड लायनरवर तुम्ही डायरेक्ट गेलात तर मग ते जे प्रो आहेत त्यांना ते ऑफकोर्स जमतंच. पण मी पावसात काय करते, पावसाळ्यामध्ये मी तर गाडीवरनं जाते त्यामुळे भिजून होतोच. त्यामुळे प्रत्येक लायनर तितके वॉटरप्रूफ नसतात आणि नाहीतर मग थोडंसं वाईप केल्यानंतर ते गायब होतात. त्यामुळे ह्यातलं जे आयब्रो पावडर आहे ना, ते मी ॲज अ लायनरची स्ट्रोक म्हणून यूज करते. आता ते कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगते. याच्यासोबत हे सोबत येतं, ठीक आहे. त्यामुळे चला आता हे लावून बघूयात काय करायचं ते. तर आता आपण थोडं सेटअप चेंज केलंय कारण की मला हे लावताना दाखवायचं आहे तुम्हाला. जसं मी म्हणाले, हे आहे पावडर, आयब्रो पावडर. असा ब्रश येतो ज्याच्यामध्ये एक साईड अशी क्रॉस असते, ती क्रॉस असते ती तुमच्या आयब्रोसाठी असते आणि ही वाली तुमच्या लायनरसाठी असते, जेल लायनरसाठी. याच्या खाली हे असं असतं जेल आयलायनर, ठीक आहे. पण ते खूप बोल्ड लागतं. तुम्हाला असं लॉंग लास्टिंग हवं असेल तर ते बेस्ट आहे. या स्ट्रोकनी हे करायचं आणि एंडपासून सुरुवात करायची, मिड एंडपासून सुरुवात करायची आणि फक्त एक स्ट्रोक ओढायचं आणि सुरुवातीला जस्ट लाईट फिनिशिंग करायचं. जी थिकनेस एंडला घेतली आहे तीच थिकनेस सुरुवातीला घ्यायची नाही. आणि एक अशी छान लाईन आपण करून घ्यायची. ओके, सो हे आता माझा हा डोळा बघा आणि हा डोळा बघा. मी लायनर ॲज सच लावलेलं नाहीये त्यामुळे ते तितकं डिटेलिंगमध्ये सुद्धा नाही गेलंय, पण त्याचे फीचर्स दिसायला लागले आता माझ्या डोळ्याचे. सेम आपण या डोळ्याला पण करून घेऊयात. मधून सुरुवात करायची, एक स्ट्रोक ओढून घ्यायचं, हायेस्ट लेवलचं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. ठीक आहे. आता एक लास्ट स्टेप, ती म्हणजे तुमची फेवरेट लिपस्टिक, जी म्हणजे ही प्रत्येकाकडे असतेच असते. सो आपण लिपस्टिकने एंड करूयात म्हणजे आपला पूर्ण लुक कंप्लीट होईल. ठीक आहे. आता आपण आलोय आपल्या लास्ट प्रोडक्टकडे, ते म्हणजे 5वं प्रोडक्ट आपलं आणि आपल्या सगळ्यांचं फेवरेट, ते आहे लिपस्टिक. जेव्हा केव्हा तुम्ही लिक्विड लिपस्टिक लावणार असाल तेव्हा तुमचे लिप्स मॉइश्चराइज ठेवा. मी म्हणजे आंघोळ झाल्या झाल्याच मी लिप बाम लावून ठेवलेला त्यामुळे तो अजूनही तसाच आहे. तर हा सिंपल मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आपण आता हेअर केअर, पिंपल्स आणि पिंपल्स केअर, स्किन केअर आणि आता हा आपला मेकअपचा लुक, हे इतके छान छान व्हिडिओ केलेले आहेत. तुम्ही नसतील बघितले तर नक्की जाऊन बघा. आणि याच्यानंतर आपण काय करावं हे मला तुम्ही नक्की सांगा, किंवा मला सांगा की तुम्हाला जे बेसिक स्किन केअर आहे जिथून तुम्ही तुमच्या स्किन केअरची सुरुवात करू शकता. जसं मी म्हणाले आपल्याला अ पासून सुरू करायचं आहे, तर त्यामध्ये स्किन केअरची व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील कमेंट करा, मी जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.